मंडळी, नमस्कार. म्हणजे मी आशिष, मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वैष्णवींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. ताई, कसं वाटते ताई? जाते थांबा 2 मिनिटं. जात आहे, थांबा 2 मिनिटं म्हणते. ओके, हा. मला एकतर दिसत नाही. किती झाले लग्नाला? 14. मी आलेले आहे राजधानी सातारामध्ये. छोटे छोटे उद्योग करत घराला हातभार लावणाऱ्या महिला आज इथे आलेल्या आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे पटापट यायचे आपल्या पहिल्या खेळासाठी, कारण त्या खेळातूनच हुकुमाची राणी होणार आहे, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा सगळ्यांनी पटापट इथे यायचं. या लवकर, कोण जात आहे? पहिल्यांदा तुम्हाला ताईंचं खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेल्या आहात. ताई, तुझं नाव सांग. नमस्कार, मी नीलम दीपक कडव, नीलम ताई. माहेर कुठलं? सारखळ, आणि सासर? साबळेवाडी. अच्छा. भाऊजी काय करतात? 2 व्हीलरचं गॅरेज आहे आणि स्पेअर पार्टचं डीपी एंटरप्राइजेस म्हणून दुकान आहे. अरे वा, व्हेरी गुड. तू कितपत त्यांना पाठिंबा देतेस किंवा तुझी इन्व्हॉल्वमेंट किती असते त्यांच्या व्यवसायात? म्हणजे त्यांचं गॅरेज आहे ना, आणि स्पेअर पार्टचं पण दुकान आहे, म्हणून आम्ही निर्णय घेतला की 2 व्हीलर केबलचं कंपनी टाकायची. म्हणून त्यांनी सपोर्ट सांगितलं सगळं कसं करायचं ते. मग मी स्वतः आता बनवायला लागले 2 व्हीलर केबल. अच्छा, अच्छा अच्छा. म्हणजे 2 व्हीलर केबल, टेबल असते, क्लच वायर, क्लच वायर. हे तू स्वतः बनवते? क्या बात, एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हो हो. कुटुंबाकडून कसा पाठिंबा आहे तुला? छान आहे, सगळ्यांचा पाठिंबा आहे. भाऊजींचा तर आहे. हा, आणि सासू सासऱ्यांचा पण आहे. सासू, मेन सासूचा पाठिंबा. त्यांचा तर खूप आहे. कुठे सासूबाई? कुठे? यात सासूबाई आहेत. सासू आणि सून दोघेही आलेल्या तिथे. क्या बात आहे. सासूबाई, मला तुम्हाला विचारायचंच आहे, हा सून 7-8 वर्ष झाली व्यवसायात आहे आणि चांगला रिस्पॉन्स आहे. कसं वाटते? छान वाटते. छान वाटते. प्रत्येक सुनेने असं ह्या व्यवसायात, छोट्या मोठ्या व्यवसायात उतरायला पाहिजे, व्यवसाय करायला पाहिजे, करायला पाहिजे, आणि सासूने पाठिंबा द्यायला पाहिजे. पण का व्यवसाय करायला पाहिजे? तुमचं मत काय? सगळ्यांनीच बसून जर हे केलं तर जमणार नाही ना. कुणीतरी अशी कामं केली पाहिजे, सुनानं सासवून. कुणी बसून असं खाल्लं नाही पाहिजे ना, असं म्हणजे मोकळं. अच्छा. त्यासाठी मग मी घरचं सगळं बघते, ती तिकडे बघ. वा, क्या बात आहे. मला असं वाटतं की एक उत्तम घर, एक उत्तम कुटुंब याच समजूतदारपणामुळे छान चालू शकतं आणि आनंदात राहू शकतं. म्हणजे खरंच खूप कौतुकास्पद आहे की सगळ्या ताई, आता मी ताईंना जे विचारलं की त्या काही ना काहीतरी एक उद्योग करतात आणि आपल्या कुटुंबासाठी हातभार लावतात, आणि हे सगळं ते त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडून ते करत आहेत. त्यासाठी खरंच तुमचं कौतुक. आणि आपल्या आजच्या या भागामध्ये नुसतं ह्या ताईच नाही, तर माझ्या या इथं ज्या सगळ्या ताई आहेत, ज्या 10 ताई आहेत, ह्या सगळ्याच्या सगळ्या उद्योजिका आहेत. छोटे मोठे उद्योग ते करत आहेत. आणि म्हणजे तसं बघायला गेलं तर खेडेगावात तसं फार प्रोत्साहन नसताना सुद्धा आपल्या कुटुंबासाठी हातभार लावावा, काहीतरी धडपड करावी, या प्रेरणेतून त्यांनी काही उद्योग ते त्यांनी सुरू केलेले आहेत. त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी आपण गप्पाही करणार आहोत. पण त्याआधी सुरू करूया आपण आपल्या या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे, खेळ असा आहे की माझ्याकडे चेंडू असणार आहे, हा मोठा, आणि तुम्ही सगळ्या ताई अशा अर्धवर्तुळाकार उभ्या असणार. ओके. आणि मी टप्पा टाकल्यानंतर जसा टप्पा पडेल तसं तुम्ही उडी मारून टाळी वाजवायची. आणि समजा मी टप्पा पाडला नाही तरी सुद्धा तुम्ही टाळी वाजवली, किंवा नुसतं असं जरी केलं तरी पण तुम्ही जी ताई उशिरा उडी मारून टाळी वाजवेल, किंवा जी ताई चुकीची उडी आणि टाळी वाजवेल, ती ताई बाद. अशा 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. हा, ओके. कळलं तुम्हाला खेळ? बरं, हा जो खेळ खेळायचा आहे त्यासाठी चेंडू हवा. चेंडू कुठे? चेंडू नाही ना माझ्याकडे. येणार बरोबर, माझ्याकडे दिव्य शक्ती आहे. ए चेंडू, ये रे, येऊ दे. बघितलं? जादू आहे माझ्याकडे. हा, मग सोपी गोष्ट नाही ती. चला, मी सगळ्या ताईंना विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी असं छान अर्धवर्तुळाकार उभं राहा, बघू या. ओके, रेडी? मस्त. हो हो, क्या बात है. ओ माय गॉड. हा, ओके. हा, शाबाश. 1 आणि 2 ताई बाद झालेल्या आहेत. 2 ताई बाद झालेल्या आहेत आणि आता 3 ताई बाद होणार आहेत. कोण आहेत त्या 3 ताई आपण बघूया. ओके, तयार आहेत? रेडी? ओके.
हो. ताई बाद झालेली आहे. उडी अशी रेडी आहेत हा. व्हेरी गुड. शाबाश. हो हो सासूबाई. सासूबाई हटतच नाही आहेत मागे. ओके रेडी आहेत. शाबाश. मस्तच. हात खाली हा. रेडी. ताई बाद झालेली आहे. सासू आणि सून शेवटपर्यंत येतं. व्हेरी गुड. ठरवण्यात आलेले आहेत घरातून हा की तू मायक्रोवेव्ह घे, मी विद्युत शेगडी घेईन. हा चलो रेडी. ताई तू बाद झालेले आहेत आणि 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे 5 ताईंसाठी. पण ज्या 5 ताई बाद झालेल्या आहेत त्यांना सुद्धा मी एक बक्षीस देणार आहे. तर मी त्या सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी इथे यायचं. अंजना ताई जोरदार टाळ्या. व्हेरी गुड. आणि आता आपण जाऊया आपल्या पुढच्या खेळाकडे. आपल्या ह्या 5 ताईंसोबत एकदा जोरदार टाळ्या. सासूबाई कसं वाटतंय पुढच्या खेळात आली तू? छान वाटतंय. बरं दुसरी सासू नाही, सुनेला पण घेऊन आलेली आहे. सासू आणि सून दोघी आलेले आहेत पुढच्या खेळात. कसं वाटतंय? छान वाटते. छान वाटते. बरं आता समजा शेवटच्या खेळामध्ये सासू आणि सून आली तर मग काय सांगशील सुनेला? तू जिंक मायक्रोवेव्ह तू. तिने जिंकलं तरी घरातच येणार आहे, मी जिंकलं तरी घरातच येणार आहे. ताली दे दे आयसं. व्हेरी गुड. हा जो खेळ आहे या खेळाचं नाव आहे माझ्या मणीची गोष्ट. खेळाचं नाव काय? माझ्या मनीची गोष्ट. मनी म्हणजे हे मन नाही आपलं. मनी म्हणजे हा मणी. माझ्या मनीची गोष्ट. हा ओके. तर आता हा खेळ असा आहे की मी 1 2 3 म्हटल्यानंतर हा जो धागा दिलेला आहे तुम्हाला, या धाग्यामध्ये जास्तीत जास्त मणी ओवायचे. जी ताई जास्तीत जास्त मणी या धाग्यामध्ये ओवेल ती असणार आहे विजेती. अशा 3 ताई विजेत्या होणार आहेत आणि 2 ताई बाद होणार आहेत. ओके कळले तुम्हाला? नक्की या बरं. हा तयार ना? 1 2 3 म्हटल्यानंतर हा हात मागे ताई. हा 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित लक्ष ठेवायचं. ओके 1 2 3. व्हेरी गुड. अशा 3 ताई विजेत्या होणार आहेत. व्हेरी गुड. मस्त सासूबाई खूप छान. हो हो ताई कसं वाटते ताई? जाते थांबा 2 मिनिटं. जात आहे थांबा 2 मिनिटं म्हणते. ओके हां सासूबाईंना विचारतो काय आलं. मला एकतर दिसत नाही. माझ्याकडे येऊच नका म्हणते. ओके वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. चौदा वर्ष झाली ना? किती झाले लग्नाला? 14. हा 14. जरा इकडे माझ्याकडे बघत नाही, खालीच आहे तिथे. ओके शेवटची 10 सेकंद. 10 1 थांबायचे. व्हेरी गुड. आता आपण पहिल्यांदा आधी इथून मोजूया. पहिल्यांदा आपण ह्या ताईंपासून मोजूया. रेडी आहे? मोजूया आपण मणी. भाग्यश्री ताई 1 2 3 12 13. भाग्यश्री ताईंनी 13 मणी ओवलेले आहेत
आणि सासूबाईंचे तर मणी मोजूया. 1 2 3 24. हो हो, सासूबाईंनी 24 मणी ओवलेले आहेत. आणि सुनेने बघूया 1 2 3 19 20. हो हो, जोरदार टाळ्या. आणि मेघाताई बघू दे. मेघाताई 1 2 3 35 36 36 मणी मेघाताईने ओवलेले आहेत. 1 2 3 15 16. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि आता निर्णय असा आहे की तिसऱ्या क्रमांकाची ताई आहे ती ताई आहे नीलम ताई, जी गेलेली आहे पुढच्या खेळात. त्याच्यानंतर प्रभावती ताई, जोरदार टाळ्या, जिने 24 मणी ओवलेले आहेत. आणि अर्थातच मेघाताई, जिने ओवलेले आहेत 36 मणी. अशा तिन्ही ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळाकडे आणि 2 ताई बाद झालेल्या आहेत. पण तुम्हाला मी असंच रिकामे हाताने पाठवणार नाहीये. तुम्हाला 16 सख्यांच्याकडून भेटवस्तू आहे. ओके ताई, खूप खूप अभिनंदन. समोर बघायचंय. व्हेरी गुड. आणि ताई, तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन. ओके, म्हणजे शेवटचा खेळ आपण घेणार आहोतच, पण त्याआधी आपण सुरू करणार आहोत अत्यंत सुंदर आणि असा भाऊक करणारा भाग, तो म्हणजे पत्र मनातलं. आजच्या भागामध्ये सुद्धा 10 ताईंनी पत्र लिहिली, पण त्यातली 2 निवडक पत्र आज आपण इथे वाचणार आहोत. सगळ्यात आधी आपण भाग्यश्री ताईंना विचारणार आहोत, तू कोणाला पत्र लिहिलेस? वडिलांना. बाबांनाच का लिहावं असं वाटलं पत्र? मी लहान असतानाच वारलेत ते, 6 वर्षाचे असताना. त्यांचा सहवास कधी मिळालाच नाही तो. नाही भेटलं. ओके ताई, पत्र वाचू शकतेस. प्रिय तात्या, पत्र लिहिण्यास कारण की तुमच्याशी मला खूप बोलावेसे वाटते, म्हणून मी आज व्यक्त होते. चेहरा तर फारसा आठवत नाही, पण तुमच्या आठवणी भरपूर आहेत. दादा मला तुमच्याविषयी भरपूर काही सांगतो, पण तुमची खूप आठवण येते. तुमच्याबरोबर खूप क्षण घालवायचे होते, पण ते झालंच नाही. खूप लवकर सोडून गेला. आम्हाला आईनी, नानांनी, मम्मीनी कधीच तुमची उणीव भासून दिली नाही, पण तुमची ती जागा कोणीच घेऊ शकत नाही. मैत्रिणींचे वडील शाळेतून सोडायला येताना मला तात्या तुमची खूप आठवण आली होती. माझ्या लग्नावेळेस कन्यादानाची तुमची कमी नानांनी पूर्ण केली, पण तुम्ही तिथे हवे होता. पाठवणी करताना सुद्धा तुमची कमतरता जाणवली. अचानक डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वातावरणात सर्व काही होते, पण मला तुम्ही नजरेस येत नव्हता. त्यावेळेस एका अनामिक भीती मनात भरून राहिली. या आनंदी सोहळ्यामध्ये अशा वातावरणात सर्व आपतेष्टांनी, आई, चुलते, चुलती, माझ्या मैत्रिणी यांनी पाठवणी केली. तेव्हा माझे मन भरून आले. तुमच्या जावयांनी तुमची उणीव कधीच भासू नाही दिली. प्रत्येक हट्ट माझा पुरवला, पण मनाच्या एका कोपऱ्यात तुमची जी हळवी जागा आहे ती मात्र तशीच राहिली. तुमचे आशीर्वाद सदैव माझ्याबरोबर आहेत. याच भावनेने मी सुखावते. एक क्षण असा यावा, तुम्ही फक्त माझ्यासाठी परत यावे असे मनापासून वाटते. तुम्ही माझी काळजी करू नका. मी खूप सुखी आहे. माझे सासर खूप प्रेमळ आहे. माझे सगळे माझ्यावरती जीव लावतात. शेवटी मी असं म्हणू इच्छिते की ईश्वर तुमच्या आत्म्याला शांती देव. पुढच्या जन्मी तुम्हीच वडील म्हणून भिडावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना असते. ताई, तू म्हणालीस की 6 वर्षाचे असताना बाबा गेले. बाबांचा चेहराही आठवत नाही. नाही आठवत. आज तू सगळ्या तुझ्या भावना तू पत्रामध्ये उतरवल्यास बाबांसाठी. कसं वाटलं? चांगलं वाटलं. मन हलकं झालं जरा. नक्कीच ताई. आणि बाबा जिथे कुठे असतील ते आज नक्कीच खुश असतील. अजून बाबांना काही सांगायचंय? मी माझ्या सासरी सुखी आहे. माझ्या सासऱ्यांनाच मी त्यांच्यात बघते. तर सासरे जरी माझे असले तर ते सुद्धा अजून मला एका शब्दानं कसलंच काही बोलत नाही. सगळी चांगली आहेत माणसं माझी. ताई, खूप छान. आणि तुझा संसार असाच छान सुखाचा आणि आनंदाचा होऊ दे. आणि बाबा नक्कीच खुश असते. आता म्हणजे हा त्यांची गप्पा मारूया, ठीक आहे? ताई, तुझं नाव सांग बरं. मेघा महिसाबळे. मेघा ताई, कोणासाठी पत्र लिहिलेस? मिस्टरांसाठी. आणि भाऊजींनाच का पत्र लिहावं असं वाटलं? कारण
जी गोष्ट मी त्यांच्यासमोर बोलत नाही ती मला आज त्यांच्यापुढे व्यक्त करायची. अच्छा. प्रिया हो, बघता बघता आपल्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण झाली. ही 11 वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची आणि छान वर्ष होती. तुमच्याबरोबर ही खूप आनंदात आणि समाधानाने पूर्ण केली आणि इथून पुढेही ह्याच विश्वासाने ती पूर्ण करण्याची इच्छा करते. तुम्ही स्वतःसाठी कधीच जगला नाही. तुम्ही सगळा वेळ तुमचा कामासाठीच दिला आहे. कधी एकदा सुट्टीसुद्धा घेतली नाही. मुलांना तुमचा वेळ मिळत नाही. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की स्वतःसाठी जगा. तुम्ही तुमचे विचार कधीच माझ्यावर लादले नाहीत आणि तुमच्या या स्वभावामुळे मी स्वतः स्वावलंबी झाले आहे. कोणतीही गोष्ट मला कमी पडून दिली नाही. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात तुमच्याबरोबर सोबत घालवायचा आहे आणि फक्त तुम्ही तुमच्यासाठी जगा. बायको म्हणून फक्त मी हीच विनंती करते तुम्हाला. ताई म्हणजे खरं सांगू का, तू ज्या पद्धतीने पत्र लिहिलेस आणि ज्या पद्धतीने वाचत होतीस ना, एक त्यातला जो खरेपण आहे ना, तो बोलण्यातला, तो वागण्यातला, आपल्या गावातला जो मातीतलं जे आपण म्हणतो ना, ते जे बोलणे ना, ते सगळं असं पत्र वाचताना जाणवत होतं आणि आमच्यापर्यंत तुझ्या त्या भावना पोचत होत्या. मला खात्री आहे की हा भाग बघताना तुझ्या सगळ्या भावना भाऊजींपर्यंत पोचणार आहे. ताई, आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. पत्र मनातलं या भागानंतर आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाला. आणि तुम्ही तिघी ताई आल्या शेवटच्या खेळामध्ये आणि तुमच्यापैकी होणाऱ्या आजच्या भागाची हुकमाची राणी. आता खरं तर गंमत आहे या खेळामध्ये, कारण या शेवटच्या खेळामध्ये सासू आणि सून आलेली आहे आणि आता बघूया कोण जिंकणार आहे. पण कसं वाटते आता शेवटच्या खेळात आलीस तू? भीती वाटते जरा. भीती वाटते. सासूबाई कसं वाटते? काही नाही वाटत भीती. काय होईल ते होईल. काय होईल ते होईल. मग काय बघू की नंतर काय होतंय त्याला. कसं वाटतंय ताई? छान. छान वाटते. ओके, बरं, हा जो खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे घामपूस उचल कापूस. घामपूस उचल कापूस. हे, घामपूस उचल कापूस. म्हणजे ही म्हणते म्हणजे अगं म्हणजे घामपूस आणि उचल कापूस. हा, काही खेळाचं नाव काय ताई? घामपूस उचल कापूस. ओके, हरकत नाही. खेळाचं नाव तुम्हाला कळलेलं आहे. आता हा खेळ असा आहे, हा घामपूस उचल कापूस, तो असा आहे की तुम्ही बघताय की तुमच्या समोर कापूस आहे आणि स्ट्रॉ पण दिलेलं आहे. काय करायचंय? स्ट्रॉ घ्यायचे, एक हात मागे स्ट्रॉ घ्यायचे आणि या स्ट्रॉने कापूस असा असा कापूस इथे आणून टाकायचा आहे. ओके, कळलंय तुम्हाला? हा, कळलंय तुम्हाला? पण अजिबात कापसाला हात लावायचा नाही किंवा स्ट्रॉला हात लावायचा नाहीये. म्हणजे फक्त असा उचलताना दुसरा हात लावायचा नाही. कापूस खाली पडला तर तो पडला, तो उचलायचा नाही. तसंच यायचं पुन्हा मागे. इथे उभं राहायचंय, इथे इथे असं नाही. इथे उभं राहायचंय, पुन्हा कापूस उचलायचंय, तिथे नेऊन ठेवायचंय. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. 2 मिनिटामध्ये जी ताई जास्तीत जास्त कापूस तिथे नेऊन गोळा करेल ती असणार आहे विजेती. हा, नंतर मग उपविजेती आणि मग जी तिसऱ्या क्रमांकाची ताई. ओके, कळले तुम्हाला? सुरू करायचा खेळ. ओके, 1 2 3. हात लावायचा नाही, कापसाला हात लावायचा नाही. व्हेरी गुड. पडला पडला पडला. लवकर लवकर ताई ते तो पडलेला गेला. तिच्या हातावर पडला, तिकडनंच उचलते. हा, ओके, व्हेरी गुड. हा, पडला गेला, तिथे टेबलावरती पडला पाहिजे. व्हेरी गुड. बाय. हा, हळू जा. धावलीस तर पडणार. हा, व्हेरी गुड. येणार. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. मागे ये. हा, 10 सेकंद शेवटची. 3 2 आणि
एक वेळ संपलेली आहे. आता रोज तुम्ही निर्णय तुमच्या समोर आहे. 3 क्रमांकाची ताई आहे, तिने एवढे कापूस गोळा केलेले आहेत की दिसतच नाहीयेत. एवढे कापूस गोळा केलेले आहेत. निलमताई, काय झालं निलमताई? हे काय झालं? श्वासच हे करत नव्हता. श्वास येत नव्हता. बरोबर, तोच तर खेळ असतो आपला आणि तोच एक व्यायाम सुद्धा असतो, है की नाही ताई? हा, एक कापूस गोळा केली, एक कापूस. पण तू मस्त खेळत होती, खूप छान. एकदा जोर जात या सासूबाईंसाठी झाले पाहिजेत. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे मेघाताई. खूप खूप अभिनंदन. निलमताई, तुला हे बक्षीस मिळते 16 सेकंडच्याकडून. खूप खूप अभिनंदन. थँक्यू. व्हेरी गुड. कसं वाटतंय? छान वाटतंय बक्षीस मिळाल्याबद्दल. छान वाटते. आणि ताईंना मिळालेलं आहे विद्युत शेगडी. ताई, कसं वाटतंय? खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय ताई? छान वाटते. बरं, हा वजन काटा नाही हा, विद्युत शेगडी आहे. आणि ही तर मग पण हे आहे ना तुझ्याकडे, हो. मग कशाला पाहिजे 2-2? आता मग आम्हाला बक्षीस मिळालेलं आहे त्यामुळं पण आहे ना तुझ्याकडे ऑलरेडी, आहे ना एक. चालते ठेवा. अगं तुझा हक्क आहे त्याच्यावर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे मेघाताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. आणि हुकमाची राणी झालेली आहे ताई. आणि तुला मिळतोय हा माहेरचा आहेर, अर्थात हा मायक्रोवेव्ह. कसं वाटतंय ताई? खूप छान. खूप छान वाटतंय. हो. मायक्रोवेव्ह मिळालेला आहे. हुकमाची राणी झालेली आहेस. हो. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणारच? आईला. आईला. हो. काय सांगशील? काय नाही, अपेक्षा म्हणजे एवढी नव्हती माझी, पण झाले. खूप आनंद झाला. डोळे पाणवले. हो. कशामुळे? कसं म्हणजे हे नाही कधी केलेलं असं काय, पण पहिल्यांदा करून पण झालंय. पहिल्यांदाच हो. भाग घेतला आणि विजेती झाली. झाले. बरं, आता या तू हुकमाची राणी झालेली आहेस. हो. तर असा कुठला हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतं की जो सगळ्या ताईंनी पाळला पाहिजे, म्हणजे स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या आनंदासाठी? असं काय? सगळ्यांनी आनंदी राहिलं पाहिजे आणि आपले स्वतःचं स्वातंत्र्य जपलं पाहिजे. वा, क्या बात आहे ताई. आणि या नक्कीच हा हुकूम सगळ्या ताई पाळणार आहेत. तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. हो. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. मंडळी, साताऱ्यातला हा खेळ नेहमीप्रमाणे अद्भुत आणि कायच्या काय भारी झालेला आहे. आपली ही सखी म्हणजे मेघाताई ठरलेली आहे हुकमाची राणी, जी घेऊन चालली आहे या भावाकडून माहेरचा आहे. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. तू हुकमाची राणी झालेली आहेस. आता बघायचंय की उद्या कोण ठरते हुकमाची राणी. त्यामुळे भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा.